राज्यामध्ये पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी। राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर, तर 17 जागांपैकी एक जागा पोटनिवडणुकीची। 18 जूनला मतदान, तर 22 जूनला मतमोजणी। मोदी कधीतरी ट्रम्प यांना चितपट करतील। मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांवर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची टीका। रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देतात, पडळकरांची टीका। धरणगाव तालुक्यामध्ये नाल्यांचं करणार खोलीकरण। उपक्रमाच्या माध्यमातून सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार। नाले खोलीकरण कामाचा गुलाबराव पाटलांनी घेतला आढावा। मार्गदर्शन लक्ष देऊन ऐका। मोदी, राष्ट्रपती आणि फडणवीसांचा फोन आला तरच उचला। बायकोचा फोन आला तरी उचलू नका। सुरेश धस यांचा उपस्थितांना मिश्किल सल्ला। बकरी ईदच्या निमित्तानं खुल्या जागेत बकऱ्यांची कत्तल नको। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचं महापौरांना पत्र। निर्बंध घालूनही काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप। दगडूशेठ गणपती ट्रस्टला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा। मुख्यमंत्री फडणवीसांची एक्स अकाउंटवरून घोषणा। निर्णयामुळे पर्यटन पायाभूत सुविधा विकासाला चालना मिळणार। पुणे पालिकेचा 33 कोटींचा सल्लागार खर्चावरून विरोधकांकडून उधळपट्टीचा आरोप। पुण्याची वाटचाल जीसीसी हबकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मोदीजी देशाला उत्तर द्यावं। नीट गोंधळावरून राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परखड मागणी। विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती। सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर। नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग। निमगाव निंबोणीतील शेकडो महिलांचा पक्षप्रवेश। मोदींच्या आवाहनाला राज्य सरकारकडून प्रतिसाद। राज्य मंत्रिमंडळ बैठक आता ऑनलाईन होणार। इतर महत्त्वाच्या बैठकाही ऑनलाईन होणार। विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। जरांगेंचं आंदोलन शिंदे पुरस्कृत नाही। शिंदेंची इतकी संकुचित वृत्ती नाही। मंत्री उदय सामंतांचं टीकाकारांना प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक। बैठकीमध्ये नगरसेवकांच्या अतिक्रमणावरून आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता। गोमुख तीर्थ कोरडे होण्याच्या मार्गावर। तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थाला उन्हाळ्याचा फटका, तर हजारो भाविकांवर स्नानाविनाच परतण्याची वेळ। जळगाव बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवड। लक्ष्मण पाटील आणि मनोज चौधरी यांच्यामध्ये सभापती पदासाठी मुख्य शर्यत। कांद्याला कमी भाव, ठाकरे सेना आक्रमक। अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन। आंदोलकांनी मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहनं अडवली। गडचिरोलीमध्ये गॅसला पर्याय म्हणून रॉकेलचं वाटप। जिल्ह्यासाठी तूर्त 48,000 लिटर रॉकेल उपलब्ध। प्रत्येक शिधापत्रिका धारकाला 3 लिटर रॉकेल। साताऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये हिरकणी। एसटीबी T6 वाघीण कॅमेऱ्यामध्ये कैद, तर गळ्यातील GPS कॉलर नसल्यानं वन्यजीव विभागाच्या विश्लेषणातून समोर। याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार। सूत्रांची माहिती। नेत्यांमधील विसंवाद दूर करण्यासाठी चर्चा होणार। आमदारांची देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक होणार। वर्ध्यामध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी ताणतणाव व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा। यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलीस अंमलदारांची उपस्थिती। गडचिरोलीमधील लॉयड्सनं पटकावले ब्रँड परिवर्तनातील 3 पुरस्कार। शाश्वत संचलन, नाविन्यपूर्ण HR उपक्रम आणि समावेशक समुदाय विकासासाठी हे 3 प्रतिष्ठित सन्मान प्राप्त। फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांची डिजिटल क्रांती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती। 1 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे ई-पीक पाहणी ॲप। महसूल व्यवस्थेतील डिजिटल क्रांतीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद। बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये घट। धरणातील पाण्याचा साठा 40%वर। गेल्या 24 तासामध्ये 1.875 दशलक्ष घनमीटर बाष्पीभवन। कोल्हापूरमध्ये आज पाणीपुरवठा बंद। कोल्हापुरातल्या CD वॉर्डमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद। A आणि B वॉर्डच्या काही भागामध्ये पाणीपुरवठा बंद। मंगळवारी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर गजबजलं। 3 दिवसामध्ये 2,80,000 भाविक दाखल। अंबाबाई मंदिर परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था। जावयासाठी बनवल्या चांदीच्या कोल्हापुरी चपला। 4.22 लाखांच्या चांदीच्या कोल्हापुरी चपला। सांगलीतील उद्योजकाकडून जावयाला चांदीच्या चपलांची अनोखी भेट।
बोंदू अशोक खरात प्रकरणी धक्कादायक खुलासा. अटकेपूर्वी खरातकडून बनावट खात्यांमधून संशयास्पद व्यवहार. बोंदू खरातचा होता पलायनाचा प्लॅन, सूत्रांची माहिती. मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार. समुद्रातून दोन बोगद्यांनी पाणी आणणार. पहिल्या टप्प्यामध्ये 20 कोटी लिटर पाणी. प्रकल्पाला पावसाळ्यानंतर गती दिली जाणार. कीर्तनकार कैलास महाराज आनंदे मारहाण प्रकरण. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आनंदेंशी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद. आरोपींवर कठोर कारवाई करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार. गोरेगाव खाडीवर आधुनिक 6 पदरी पूल उभारणार. बीएमसीचा मोठा निर्णय. अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीसाठीची कमाल मर्यादा रद्द. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देताना 45 वर्षांची कमाल मर्यादा रद्द. 45 वर्षांची कमाल मर्यादा नागपूर खंडपीठानं केली रद्द. आयकर भरतो मग भरपाई द्यावीच लागेल. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. रस्ते अपघात दावा न्यायाधिकरणाच्या निकालावर शिक्कामोर्तब. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद शाळांच्या आजपासून सुविधा तपासणी. हा उपक्रम मे 30 पर्यंत चालणार. ऐन उन्हाळ्यामध्ये तपासणी मोहिमेवर शिक्षण विभागामध्ये चर्चा. बुलढाण्याच्या शेगाव रेल्वे स्थानकावर पर्यावरण पंधरवाडा. या निमित्तानं 15 मे ते 5 जून पर्यंत रेल्वे स्थानक परिसरामध्ये राबवण्यात येणार विविध उपक्रम. निवती समुद्र तळाशी सजणार आयएनएस गुलदारचं वैभव. निवृत्त झालेली युद्धनौका आयएनएस गुलदार सिंधुदुर्गच्या समुद्र तळाशी विसावणार. भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी स्कूटरवरून पोहोचले बांधावर. जलतारा प्रकल्पाचं काम पूर्ण करून घेण्याचं निमित्त. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आरएमसी वाहनांच्या नियमांमध्ये मोठे बदल. सकाळी गर्दीच्या वेळेमध्ये सवलत. पुणे वाहतूक पोलिसांचा नवा आदेश. 360 डिग्री कॅमेरे बसवणं आता बंधनकारक. 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा लाक्षणिक बंद. पुणे जिल्ह्यातील 15,000 औषध विक्रेते संपात सहभागी होणार. केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट अध्यक्षांची माहिती. विद्युत रोहित्राला रात्री आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ. खंडित वीज पुरवठ्यामुळे नांदेडकर बेहाल. मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई. 3 दिवसामध्ये 9,000 आस्थापनांची तपासणी. मुंबई महानगरपालिकेकडनं 296 दुकानांना नोटीस. पश्चिम रेल्वेचं मोठं पाऊल. ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी. पश्चिम रेल्वेनं आता ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकल ट्रेनमध्ये जादा आसनांची निर्मिती केली. पुण्यामध्ये 2 दिवस पावसाची शक्यता. शहरात मेघगर्जन आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली शक्यता. महाराष्ट्र अजूनही तापलेलाच. विदर्भामध्ये तापमान थेट 46 अंशांवर. दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान शक्यतो बाहेर पडू नका. भरपूर पाणी प्या. प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा कोटींचा दंड. मध्य रेल्वेची एप्रिल महिन्यामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या 4.96 लाख प्रवाशांवर कारवाई. 40 कोटी 85 लाखांचा दंड वसूल. बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव. एबीसी आयडी सादर न केल्यानं विद्यापीठाचं महत्त्वाचं पाऊल. सातारामधील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलामध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी पार. हरियाणाची काजल बनली महिला हिंद केसरी विजेती. तर महेंद्र गायकवाड हिंद केसरी 2026चा विजेता ठरला. राज्यस्तरीय शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन भिवंडीमध्ये संपन्न. ठेकेदार आर्थिक विवंचनेमध्ये असल्यानं शासनानं तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी. बोंदू अशोक खरात प्रकरण. खरातची आज पोलीस कोठडी संपणार. खरातला सिन्नर कोर्टामध्ये हजर करणार. इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सीएनजी पंपावर वाहनांच्या रांगा. रस्त्यावरच वाहनांच्या रांगा लागल्यानं अपघाताची शक्यता व्यक्त. बुलढाण्यातील खामगाव शहरामध्ये पेट्रोल पंप आणि डिझेल ड्राय. ज्या एका पेट्रोल पंपावर तुरळक साठा उपलब्ध आहे त्या पंपावर नागरिकांची मोठी गर्दी. नाहक त्रास सहन करण्याची वेळ. वाशीमध्ये डिझेलच्या तुटवड्याची गंभीर समस्या. पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्यानं वाहन चालकांना मनस्ताप. वाहन चालक आणि शेतकरी डिझेल अभावी अडचणीमध्ये. दिल्लीमध्ये सीएनजी आणखी झाला महाग. सीएनजीच्या दरामध्ये रविवारी प्रति किलो 1 रुपयानं वाढ. आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये सीएनजी दरामध्ये झालेली ही दुसरी दरवाढ. खासगी कोचिंग क्लासेसनं अचानक विद्यार्थ्यांना घरी पाठवलं. क्लासेसला आता सुट्ट्या लागल्याचं कारण देत विद्यार्थ्यांना पाठवलं घरी. सीबीआयच्या चौकशीच्या भीतीनं मुख्यालय बंद ठेवल्याची नांदेडमध्ये चर्चा.
नीट पेपरफुटी प्रकरणी नवी माहिती समोर. पेपरफुटीच्या रॅकेटची जबाबदारी शुभम खैरनारकडे असल्याची माहिती. शुभम खैरनारचे टार्गेट होते श्रीमंत आणि हुशार विद्यार्थी. नीट पेपरफुटी प्रकरण. सीबीआयकडनं प्राध्यापक शिवराज मोटेगावकरची रात्रभर चौकशी. चौकशीनंतर शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं घेतलं ताब्यात. अमरावतीमध्ये उन्हाच्या तीव्र झळा. वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम. 21 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. महागाईची झळ. स्वयंपाकघरापर्यंत भाज्यांचे भाव दुप्पट. घर खर्चासह गृहिणींचं बजेट कोलमडलं. गृहिणींसमोर घर खर्चाचा ताळमेळ बसवणं कठीण. नंदुरबारमध्ये शेतकरी पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेमध्ये तब्बल 1 लाख शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम नाही. खरीप हंगाम 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. यंदा खरीप हंगामासाठी नागपूर विभागामध्ये 18,95,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन. भात, कापूस, सोयाबीन, तूर पिकासोबत तेलबिया पिकाला प्रोत्साहन देण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना. वाढत्या उष्णतेच्या फ्लॅटमधील फ्रीजनं घेतला पेट. तर पिंपरी चिंचवडच्या यमुना नगर परिसरातील दुर्घटना. रुग्णालयाच्या बाहेर सोसायटीतील घटना. पेरीमध्ये पडून शेतकरी बापलेकाचा मृत्यू. धुळे जिल्ह्यातील आर्वे येथील घटना. जेवणाचा डबा घेऊन शेतात गेलेल्या पत्नीला आढळला मृतदेह. भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरामध्ये भीषण दुर्घटना. ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ. नागपूरमधील ब्रह्मदेव नगर येथील इलेक्ट्रिक डीपीला आग. उष्णता आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अकोल्याच्या कमलानगर परिसरामध्ये उभ्या 2 कारनं अचानक घेतला पेट. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. तापी नदीवरील हातोडा पुलाजवळ भीषण अपघात. वाढदिवसाच्या दिवशीच चिमुकल्याचा अंत. चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू. 3 गंभीर जखमी. कार मोटारसायकलचा भीषण अपघात. यवतमाळच्या अरुणोदय सोसायटीमध्ये 440 व्होल्टचा धक्का. अनेक विद्युत उपकरणं जळाली. सोलापूरच्या मंद्रुपमध्ये 2 शाळकरी मुलांचा शेततळ्यामध्ये पोहताना मृत्यू. या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये नोंद. मुंबईच्या धारावी परिसरातील अशोल मिल कंपाऊंडमध्ये आग. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. जमीन व्यवहारामध्ये व्यापाऱ्याला 50 लाखांचा गंडा. स्वस्तामध्ये जमीन मिळवून देण्याचा आमिष दाखवत फसवणूक. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. दारामध्ये दुचाकी उभी करण्यावरून कोल्हापूरमध्ये कोयता हल्ला. हल्ल्यामध्ये मायलेक जखमी. घटनेची सीपीआर पोलीस ठाण्यामध्ये नोंद. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. बनावट आयपीएस अधिकाऱ्याकडनं 73 वर्ष वृद्धाला 13.5 लाखांचा गंडा. एफडी तोडून ट्रान्सफर केले पैसे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हॉटेलमध्ये बापलेकच चालवायची कुंटणखाना. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. कारवाईत 2 पीडितांची सुटका. बाप अटकेत, मुलगा मात्र फरार. नागपूरच्या कोठी रोड महाल परिसरामध्ये गोळीबार. 3 बाईकवर आलेल्या 6 जणांकडून हवेत गोळीबार. दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार सन्मान प्रदान. भारत आणि नेदरलँडमधील संबंध आता सामरिक भागीदारीच्या स्तरावर. भारताचे नेदरलँड बरोबर 17 करार. दुर्मिळ खनिज संरक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य. पंतप्रधान मोदी स्वीडनला रवाना. काँगो आणि शेजारील युगांडामध्ये इबोलाचा उद्रेक. इबोलाचे 300 पेक्षा अधिक संशयित रुग्ण. इबोलामुळे 88 जणांचा मृत्यू. तर इबोला उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी. जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी नवीन माहिती समोर. आरोपी पीव्ही कुलकर्णी हे लातूरमधील मोटेगावकरांच्या क्लासमध्ये निवृत्तीनंतर काही महिने नोकरीला होते. युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांचा दावा. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. मनीषा मांढरे संपूर्ण कट कारस्थानातील अत्यंत महत्त्वाची कडी. डिझेल तुटवड्याचा एसटीला फटका. खेड बसस्थानकामध्ये बस रोको आंदोलन. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची झुंबड, पेट्रोल डिझेल टंचाईच्या भीतीने नागरिकांची धडपड, ड्रम बाटल्या घेऊन पेट्रोलसाठी वाहन चालकांची गर्दी. बीडमध्ये इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहन आणि रिक्षा चालकांचा भाडे दरवाढीचा निर्णय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं चित्र. मुंबई पोलीस दलामध्ये अनेक महत्त्वाचे फेरबदल, अनेक पोलीस उपायुक्तांच्या बदल्या आणि नवीन पदस्थापना जाहीर. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा, टीडीआर प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्पुरती स्थगिती, दोन्ही पक्षांची सुनावणी घेऊनच अंतिम निर्णय होणार. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, सांगलीतील बोरगावमध्ये रास्ता रोको, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. रायगडावर दारूच्या बाटल्यांचा खच, शिवभक्तांकडून संताप व्यक्त, गडाच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह. मध्य रेल्वेवर पुन्हा घेणार 6 दिवसांचा जम्बो ब्लॉक, कासारा इगतपूर विभागामध्ये पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक. 17 मे ते 22 मे दरम्यान दुपारी 3:50 पासून संध्याकाळी 5:50 पर्यंत असणार ब्लॉक. शासनाच्या नव्या आरक्षण धोरणाला मंत्री राठोड यांचा विरोध, आरक्षित वर्गाला खुल्या प्रवर्गातून अर्ज करता येणार नाही, मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहील, संजय राठोड यांचं वक्तव्य. गडचिरोलीमध्ये विमानतळग्रस्त गावकऱ्यांच्या जनगणनेला विरोध, जनगणनेसाठी आलेल्या पथकाला आल्यापावली परत माघारी जावं लागलं, जमीन गेल्यावर गावात कोणी राहणार नाही, मग जनगणना कशाला, ग्रामस्थांचा सवाल. पालघरच्या बोईसर परिसरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 21 रासायनिक ड्रम संदर्भातील कागदपत्र अपूर्ण असल्यानं रसायन घेऊन जाणारा ट्रक जप्त, MIDC बोईसर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. खेडच्या भरणे उड्डाणपुलावर तळेरामांचा अड्डा, वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची ये-जा सुरू असल्यानं या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित. अभिनेत्री उषा चव्हाणांनी सर्व शासकीय पुरस्कार केले परत, ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये पुरस्कार केले परत. 100 रुपयांच्या जागी 500 तर 400 रुपयांच्या जागी 2000च्या नोटा, वसईतील ATM मध्ये तांत्रिक बिघाड, पैसे काढण्यासाठी नागरिकांची झुंबड. फ्रान्समध्ये मराठीचा डंका, फ्रान्समध्ये सध्या प्रतिष्ठित 79व्या कान्स फिल्म फेस्टिवलचा सोहळा सुरू, अभिनेत्री प्राजक्ता माळीनं कान्समधून शेअर केला व्हिडिओ. जळगावच्या चिंचोलीतील MIDC मध्ये सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं MIDC मधील उद्योजक त्रस्त. अमरावतीमध्ये ट्रॅफिक नियमांचा खुलेआम बोजवारा, क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची वाहतूक करून ऑटो चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू. राणीच्या बागेमध्ये लवकरच सिंहाची जोडी येणार, गुजरात सरकारची या प्रस्तावाला मंजुरी. कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची माहिती, राजाराम बंधाऱ्यामध्ये देखभाल सुरू. मीरा भाईंदरमध्ये 24 तास पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन, अल निनोमुळे यंदाचा पावसाळा लांबण्याची शक्यता, संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय. पुण्यातील बाणेर भागामध्ये महापालिकेचे कर्करोग रुग्णालय, सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर देशातील पहिलं अद्ययावत कर्करोग रुग्णालय, रुग्णालयाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांची उपस्थिती. वसई विरार शहरामध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर, अति धोकादायक इमारतींना नोटीस बजावत खाली केलं, मात्र पुनर्वसनाच्या कायद्यानुसार कुटुंबांना मदत मिळणार का असा सवाल उपस्थित. वर्ध्यामध्ये शेतीचा खर्च गगनाला भिडला, उत्पादनाला भाव नाही, शेतकरी आर्थिक संकटामध्ये, दरवाढीमुळे शेतकऱ्यांचं गणित बिघडलं. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे बोगस खतसाठा जप्त, कृषी विभागाची मोठी कारवाई, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अधिकृत पावती घेण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधील 3 वर्षापासून मोसंबीला भाव मिळेना, शेतकऱ्यानं बागेवर चालवला JCB. वाशीमध्ये कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल, शेतकऱ्यांनी शेतामध्ये केले पक्षी थांबे, रासायनिक फवारणी खर्च वाढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 24,000 हेक्टरवर मोसंबीची लागवड, मोसंबीला भाव नसल्यानं शेतकरी संकटात, सुमारे 3,500 हेक्टरवरील झाडं शेतकऱ्यांनी तोडून टाकली. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरामध्ये वाढ, खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. परभणी जिल्हा कारागृहामध्ये विधी सेवा मदत केंद्र सुरू, केंद्राच्या माध्यमातून कुटुंबियांना मोफत कायदेशीर मदत दिली जाणार.
यवतमाळच्या कळंबमध्ये अनधिकृत तणनाशक सहनशील कापूस बियाणे जप्त, कृषी विभागाची कारवाई, 2,25,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळच्या पुसद बाजार समितीमध्ये गहू वजन घोटाळ्याचा आरोप, 24 मिनिटांमध्ये 42 क्विंटल दाखवून 52 क्विंटल गहू भरण्यात आल्याचं समोर. बाजारामध्ये काही काळ तणावाचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.